हाई रॉक्स द्वारा आयोजित देश के 400 से अधिक फिटनेस क्लबों में अजिंक्य पावर फिटनेस वेयरहाउस दूसरे स्थान पर। नवी मुंबई, उरण और पनवेल में शीर्ष फिटनेस क्लब के रूप में पहचान। विश्व स्तरीय शिक्षा प्राप्त करने के बाद एक युवा अजिंक्य गोपाल पाटिल ने अजिंक्य पावर फिटनेस वेयरहाउस की स्थापना की। उरण भूषण सानुखे, भारत न्यूज 44 के पत्रकार, इन्होंने दी जानकारी। एक ऐसा माध्यम जो पूरे देश में दूसरे स्थान पर आकर देश का नेतृत्व करने वाले एथलीट तैयार करता है। हिरॉक्स द्वारा नवी मुंबई, पनवेल और उरण में स्थापित किए जाने वाला पहला अत्याधुनिक फिटनेस क्लब उरण में बोक डवीरा है। पिछले 8 वर्षों से लगातार संचालित अजिंक्य पावर फिटनेस क्लब 3 वर्ष पहले अजिंक्य पावर फिटनेस वेयरहाउस में तब्दील होकर विश्व प्रसिद्ध एथलीट तैयार करने वाला माध्यम बन गया है। इस अजिंक्य पावर फिटनेस वेयरहाउस में मृण्मय पाटिल ने राष्ट्रीय स्तर पर अपना हुनर दिखाया और दूसरा स्थान प्राप्त किया, जबकि सूरज ठाकुर को रिले खेल में भारत का प्रतिनिधित्व करने का अवसर मिला। उरण तालुका का नाम रोशन करने के लिए प्रतिबद्ध इस वेयरहाउस के मालिक और ट्रेनर अजिंक्य पाटिल ने ये राय व्यक्त की। हाई रॉक्स ने बहुत कम फिटनेस क्लबों को अपनाया है, इनमें से सबसे प्रमुख है अजिंक्य पावर फिटनेस वेयरहाउस क्लब। पूरे नवी मुंबई, उरण और पनवेल में ये एकमात्र जगह है जहां बेहतरीन प्रशिक्षण उपलब्ध है और अजिंक्य पावर ने युवाओं को वैश्विक स्तर पर अपना कौशल दिखाने के लिए एक योग्य मंच प्रदान किया है। माझं नाव सूरज ठाकूर, मी धुतुमचा आणि मी इथे अजिंक्य पॉवरमध्ये 3 वर्षापासून क्रॉसफिट करत आहे। माझ्यासाठी ही सुवर्ण संधी बोलाल तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण हे मी विचारही नव्हते केलं की इंडियासाठी इंडियाकडून खेळेन, इंडियाला रिप्रेझेंट करेन एवढे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती। आणि आता मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली। हाई रॉक्स एशियन चॅम्पियनशिप ही सिंगापूरमध्ये होणार आहे 29 तारखेला। तिथे मी पार्टिसिपेट करून प्रयत्न करणार आहे, माझा फुल आउट देऊन, माझा बेस्ट देऊन इंडियाला जिंकणार। पहिले तर माझं नाव समीर म्हात्रे, वय दिसत नाही, तुम्ही बोलता पण नाही तसं नाही आहे, माझं वय खरोखर 50 आहे। आता माझं 51 चालू आहे। फिटनेस म्हणजे काय तर बॉडी बिल्डिंग लहानपणापासून आम्ही करत होतो। मसल दिसले, थोडंसं टी शर्ट वगैरे घालून मिरवायला मिळालं की बरं वाटेल असं वाटायचं, म्हणून आम्ही जिम करायचो पहिले लहान असताना। पण तेव्हा काय उरणमध्ये तसा कन्सेप्ट नव्हता, माहीत नव्हता। कालांतराने फिटनेस हा फक्त आपल्याला आपल्या लाईफस्टाईल असावा अशी इच्छा झाली होती। तेव्हाच मी अजिंक्य पॉवरला जॉईन झालो, म्हणजे 8 वर्ष झाली आज मला। ऑब्स्टॅकल रेस काय असतं आणि कसं असतं हे मी थोडंसं टीव्हीवरती किंवा असं सोशल मीडियावर बघितलेलं, पण आपल्या उरणमध्ये तसा स्कोप नव्हता। पण अजिंक्यमुळे मला ती संधी मिळाली। अजिंक्यकडनं मला ती ट्रेनिंग मिळाली जी मला गरजेची होती आणि ज्याची मला थोडीशी इच्छा होती, आणि त्यामुळे मला ऑब्स्टॅकल रेसमध्ये पार्टिसिपेट करता आलं। एक 8 वर्षापूर्वी मी डेव्हिल सर्किट म्हणून एक ऑब्स्टॅकल रेस आहे ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं। फर्स्ट टाईम आलो होतो अजिंक्यकडे। अजिंक्यने मला चांगली ट्रेनिंग दिली। 2च महिने मिळालेले आम्हाला ट्रेनिंगला। यावर्षी चांगला स्कोर पण झाला माझा। मग तिथून माझी जर्नी सुरू झाली। आता कालांतराने मग डेव्हिल सर्किटवरनं आम्ही योद्धावर आलो, हॅरॉक्सवर आलो, असे वेगवेगळे आता रेसेस आम्ही करतो। आता तर 3 मेला हायरॉक्सची कॉम्पिटिशन झालेली नस्को गार्डनला, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं। सो हा एक वर्कआउट आहे जो आपल्याला कमीत कमी टाईममध्ये कंप्लीट करायचा असतो। सो त्याच्यामध्ये 8 किलोमीटर धावायचं असतं, बट प्रत्येक 1 किलोमीटर नंतर आपल्याला एक ऑब्स्टॅकल असतो। सो 1 किलोमीटर रन, 1 किलोमीटर ऑब्स्टॅकल, असं 8 वेळा हे आपल्याला जेवढ्यात लवकर करायचं असतं। ते त्या हिशोबाने आपली रँकिंग्स येतात आणि माझ्या एज कॅटेगरीमध्ये म्हणजे 16 to 24 मध्ये माझा सेकंड रँक आला। हाय, मी अजिंक्य पाटील, अजिंक्य पॉवर द फिटनेस वेअरहाऊस ओनर। सो ही जिम अजिंक्य पॉवर चालू झाली 2022 मध्ये, त्याची स्थापना झाली। आता 3 वर्ष होतील, 3rd इयर ॲनिव्हर्सरी येईल लवकरच। सो माझ्याबद्दल सांगायचं झाला तर माझा बॅकग्राऊंड स्टार्ट झाला ॲज अ डान्सर, त्यानंतर फिटनेसकडे मी वळलो गेलो। एक सेकंड। सो अगेन फिटनेस ट्रेनिंग्स माझे चालू झाले जेव्हा मी डान्समधून फिटनेसकडे माझं लक्ष गेलं, तेव्हा एरियल सिल्क मी करायचो। एरियल सिल्क 2018 आणि 19 मध्ये
इंडियामध्ये फर्स्ट टाइम चॅम्पियनशिप झाली आणि 2 वर्ष मी गोल्ड मेडलिस्ट राहिलो त्याच्यात. त्यानंतर फिटनेसमध्ये मला अजून शिकायचं होतं, तर मग ती ट्रेनिंग घेण्यासाठी मी USA ला गेलो आणि तिथे पॉवर मंकी फिटनेस कॅम्प नॅशविलेमध्ये होते, तिथे देखील ट्रेनिंग घेऊन आलो. त्यानंतर 2021मध्ये मी लंडनमध्ये होतो, तिकडे कुंफू शिकलो. 2023मध्ये आमच्या क्लासची एक ट्रेनिंग ट्रिप गेली होती थायलंडला, AKA थायलंड, अमेरिकन किक बॉक्सिंग असोसिएशनमध्ये. तिथे देखील आम्ही सर्वांनी किक बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी आम्ही स्पार्टन रेस जी अबुधाबीमध्ये झाली होती, तिथे देखील आमच्या क्लासच्या स्टुडंटसोबत आम्ही पार्टिसिपेट केला होता. अँड देन रिसेंटली आम्ही मुंबईमध्ये अजिंक पॉवर द फिटनेस वेअरहाऊसचे सर्व स्टुडंट्स मुंबई हायरॉक्स हा स्पोर्ट्स आहे, ह्याच्यात पार्टिसिपेट केला. आणि आपली जिम अजिंक पॉवर ही देशामध्ये, इंडियामध्ये सर्व जिम बॅटल्स झाली, त्यामध्ये सेकंड आली. आणि सर्व आपले पार्टिसिपंट्स देखील चांगला पार्टिसिपेट केला, कम्पीट केला. आणि त्यामधील आपल्या क्लासची एक मुलगी मृणाली पाटील सेकंड आली तिच्या एज कॅटेगरीमध्ये. तसाच तिथे एकूण 1600 पार्टिसिपंट्स होते देशभरातून. त्यातून सर्वांचे चांगले टायमिंग ज्यांचे होते त्यांना पुढे फ्युचरमध्ये ऑपॉर्च्युनिटी लागली. तर त्या 1600 पार्टिसिपंट्समधून फक्त 4 लोक सिलेक्ट केले गेले इंडियामधून. त्यामध्ये आपल्या जिमचा एक मुलगा सूरज ठाकूर तो सिलेक्ट झाला, जो आता 29 जूनला सिंगापूरला जाणार. इंडियाची रिले टीममध्ये तो सिलेक्ट झालेला आहे. त्या चौघांपैकी एक आपला मुलगा. आणि एशियन चॅम्पियनशिप ऑफ हायरॉक्स, त्यामध्ये तो इंडियाला रिप्रेझेंट करणार सिंगापूरमध्ये. हायरॉक्स, आता हायरॉक्स स्पोर्ट्स हा काय आहे, तो हा हायरॉक्स स्पोर्ट्स स्थापित झाला होता जर्मनीमध्ये 2017मध्ये. तो एक असा स्पोर्ट्स त्यांनी डिझाईन केला आहे ज्याच्यात सर्वांचा सहभाग त्यांना मिळतोय. फॉर एक्झाम्पल, अगोदर कुठले पण कॉम्पिटिशन और एथलेट्स बोललात का फक्त रनिंग करायचे, मॅरेथॉन्सला फुल गर्दी असायची. ऑर एल्स कुठले बॉडी बिल्डिंग शो असतील और दुसरे कुठले शॉर्टफूट ॲथलेटिक्स आपण वेगवेगळे स्पोर्ट्स नेहमी खेळतोय. लॉंग जम्प असेल, ट्रिपल जम्प असेल, हर्डल्स असेल, और शॉर्ट 100 मीटर डॅश असेल, रिले असेल. तो सर्व स्पोर्ट्स मिळून एक स्पोर्ट्स बनवलेला आहे, दॅट इज कॉल्ड हायरॉक्स. ज्यामध्ये 8 वेगवेगळे स्टेशन्स असतात. 8 स्टेशन्समध्ये यू हॅव टू रन, 1 किलोमीटर धावायचा. त्यानंतर एक एलिमेंट करायची एक्सरसाइज. फॉर एक्झाम्पल, पहिलावाला 8 स्टेशन्स मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट स्टेशन इज रन 1 किलोमीटर. त्यानंतर 1000 मीटर स्कीइंग करतो, स्कीइंग एक मशीन आहे. त्याच्यानंतर परत यू रन फॉर 1000 मीटर्स अँड देन स्लेड पुश. लाईक तुम्हाला एक तर ताकद जी लागते ती धक्का मारायला लागते किंवा खेचायला लागते. सो ते 2 एलिमेंट्स त्याच्यात ऍडेड आहेत. दॅट इज कॉल्ड स्लेड पुश करायला लागते. 200 किलोची स्लेड तुम्हाला 50 मीटर धक्का द्यायला लागते. त्याच्यानंतर अगेन यू रन 1000 मीटर, देन यू पुल, रशीनी स्लेड पुल केला जातो फॉर 50 मीटर्स. त्यानंतर अगेन यू रन फॉर 1000 मीटर्स अँड बर्पी ब्रॉड जम्प म्हणून एक एलिमेंट आहे, तो केला जातो फॉर 80 मीटर्स. त्यानंतर अगेन यू रन फॉर 1 किलोमीटर आणि 1000 मीटर रोईंग मशीन, रोईंग केला जातो. त्यानंतर अगेन यू रन फॉर 1000 मीटर्स अँड देन फार्मर्स कॅरी, दोन्ही हातात वजन दिला जातो. लाईक 32 किलो, 64 किलो तुम्हाला घेऊन 200 मीटर एक तर चाला, धावा, वजन उचलून पुढे जायला लागतो. तसंच अगेन 1000 मीटर रन अँड देन एक लंज वॉक म्हणून एलिमेंट आहे. तर 30 किलोची एक गोणी दिली जाते तुमच्या बॅग पाठीवर आणि यू हॅव टू डू लंजेस फॉर 100 मीटर्स. अगेन यू रन फॉर 1000 मीटर्स लास्ट सर्किट आणि 100 बॉल्स केले जातात. एक 10 किलोचा बॉल असतो तुमच्या हातात, त्याला 11 फीट हाईटवर फेकायचा असतो 100 वेळा. ओके, आणि इट टेक्स अख्खा सर्किट ॲटलिस्ट 50 ते 55 मिनिटं लागतात हा कम्प्लीट करायला, जो नॉनस्टॉप केला जातो. त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड 55 मिनिटाचा आहे, 54 मिनिटाचा. आणि 1.5 तास पण लागतात एक बिगनर ॲथलेट्स असला तर, किंवा काही लोक गिव्हअप करतात मधीतूनच ज्यांची ट्रेनिंग चांगली नसेल. सो एक चांगला हा स्पोर्ट्स आलेला आहे. तो हायरॉक्स नी आपल्या अजिंक पॉवर जिम सोबत ॲफिलिएशन पण झालेला आहे. सो हायरॉक्सचा स्पोर्ट्स आता नेक्स्ट
दिल्लीला होणार आहे पुढच्या महिन्यात, ज्याच्यात देखील आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत. आणि सून परत मुंबईला येणार असेल आणि तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर हायरॉक्स ट्रेनिंग क्लब आपल्या उरणमध्ये आहे ऑलरेडी.